नाही राहणार आता वहिनीचा महिने गावात एंट्री नाही म्हणजे नाही बघा. अहो त्यांनी केलेलं कान काय विसरला का काय? हे बघा तुम्ही समजा जे काय म्हणताय का नाही ते पटतंय मला आणि समजा खरं बी आहे. पण माणूस कवा ना कवा सुधारतो का नाही? अहो एक वेळ माणूस उतरतो, वहिनीचा माणूस आहेत काय? अहो राणादा नाही तसं बोलत होत्या. तुम्ही की नाही समजे पहिले शांत व्हा. आपण की नाही याच्यावर चर्चा करू. नाही नाही वहिनी साहेबांनी गावात घालवल्याशिवाय चर्चा नाही म्हणजे नाही. हा, होय, बरोबर आहे, होय. ए गाव काय तुझ्या 5 जणांवर करून घेतच काय रे? माझ्या बायकोला गावात घालवाय निघालाय. हो सनीदा पण तुम्हाला माहिती आहे ना वहिनी साहेबांचा स्वभाव कसा आहे. बायको माझी आहे, मला नाही माहित तर कुणाला माहित रे? हे काय आम्हाला माहित नाही पण वहिनी साहेब या गावात नको म्हणजे नको. ज्याला पटत नाही की नाही त्याने गाव सोडायचं. खरं नंदिता इथंच राहणार गावात. जर कोणी उईका चुई केलं तर गोळीच घालेल एकेकाला. ए बाबा अरे धमके कशा पाहिजे तोय? गायकवाडांच्या सुनाबद्दल काय बी बोलायला लागल्यात आणि तू ऐकून घेतोस वय? हे बघ तू पहिले जरा शांत हो. काय नाही ते बडबड करू नकस. आता घरातल्यांचाच आमच्यावर विश्वास नाही तेव्हा ही तर परकी माणसं. नाही वहिनी तसं काय बी नाही. राणा भाऊजी अहो आम्ही अग्नी परीक्षा दिली तेव्हाच तुमचा आणि गोदाकांचा विश्वास बसला की नाही आमच्यावर, तसं ह्यांचा बी बसलच की. हे बघा जुनी मुडदी उकरून काढण्यात काय बी पॉइंट नाही. आम्ही दुबईवरून परत आलो ती फक्त या गावाचा विकास करायचा म्हणून. आता तुमच्या ज्या काय बी अडचणी असतील त्या आम्हाला येऊन सांगा, आम्ही सोडू. आणि दुबईत जाऊन आमच्या ओळखी बी पार वरपोत्तर झाल्यात. तेव्हा आमच्या राजकारणाचा आणि आमच्या अनुभवाचा फायदा जर आपल्या गावाच्या विकासासाठी होत असेल तर वाईट काय त्यात. आणि राहिला सवाल विश्वासाचा, तो बसेलच की हळूहळू. बाकी आम्ही आपल्या गावाच्या भल्यासाठी काम करू. दौलतवाडीची दुबई करू हा शब्द आहे आमचा. बघाच तुम्ही. चला येतो आम्ही. चल गाडी आणली आम्ही. नाही नको तुम्ही जावा, मी मायात चक्कर टाकून येतो. चला. ढेकळं भलं करणार. नुसतं राणादा असल्यावर सज्जन पण जावा आमच्या ही. रानादासाठीच गप बसायला लागते. हिला एंगादा कोणाला कोणतरी गाठ पडायलाच पाहिजे. तिला वाटण्यावर आणणार कोणतरी भेटलच. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाच, आवड तुला बेलाच, बेलाच्या पालाची. हे एवढा माज कोणी भवानी. मास्तरडी अव नाही ताई साहेब, ती फक्त तिच्यासारखी दिसत्या. लई डोसक्याला ताप करून ठेवलाय, गावाला तर पार वात आणून ठेवलाय. अव रानादासनी तर एवढा आंबिवलाय की नाही काही विचारू नका. हे आम्ही नव्हतो म्हणून. गाडी सरळ अंगावर घालून ओव्हरटेक करा, कशी वाट देत नाही बघूच. गावातला बारका रोड पुढे गेले आपोआप बाजूला होती की. राणा भाऊजीसनी किती ताप दिला हे ऐकलं नाही का आता? झाला गाडी सरळ आणि थांबवा. ए कोण आहे ग तू? उगा कशाला माझी वाट
करायची काय? गाडी बाजूला होणार नाही. एवढ्यांदा हॉर्न वाजवला, ऐकू आला नाही काय? टक्के उंडी आहेस. रस्ता बारकाय, हाताला बाजूला हो करायला लागलं, दिसलं नाही बाय तुला? गॉगल घातलायस, एवढा डोळा फुटलं का काय तुझं? ए, तोंड सांभाळून बोलायचं. पुन्हा संगट बोलतेस, ठाऊक आहे का तुला? तू महाराणी असशील तुझ्या घरची. माझ्या पुढे रुबाब झाडायचं काम नाही काय? वाट सोडायची. सोडणार नाही. हे गाव आमचं आहे आणि इथं फक्त आमचाच हुकूम चालणार. हुकूम पाळणारा गुलामी वेगळे आहेत. जिजापुढे तुझी ही सोंगत चालायची नाहीत काय? वाट सोडायची. नाक रगडून माफी मागायची आमची. तवाच वाट सोडू आम्ही. वाट सोडणार आहेस का नाही? नाही. तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? ए, पहिली तुझ्या बाईला अक्कल शिकवायची, मग माझी अक्कल काढायची काय? तुझी ही हिम्मत. माझी हिम्मत अजून बघितली कुठे तू? येडपड आहे काही बाई. तुला तर आता अहो थोबाड फोडून घ्यायचंय का? अहो पप्प्या सकट या गावात तिनं लई जणांनी चोपलंय. उगा आबरूचं खोबरं करू नका सा. लोक बघा केवढी जमल्यात आजूबाजूला. तुम्ही काय बघतायसा? करा की काय तर. तुम्ही राजा राणी असशील तुमच्या घरात. माझ्या वाट्याला जायच्या आधी मी काय चीज आहे हे माहित करून घ्यायचं काय? ए, कोण कोण आहेस तू? जिजा. चांगल्या संगत चांगलं आणि वाईटा संगत डबल वाईट. माझ्या पट्ट्यात घावला का नाही तर यो सगळा रुबाब मातीत घालेन काय? लक्षात ठेवायचं. पुन्हा जर का माझ्या अंगाला हात लावला तर यो हात तोडून गळ्यात अडकून गुलाल माखून गाडवावर बसवून गावातला धिंड काढतो का नाही बघतो. जेव्हा बोलती जिजा
लढत्या तिचा आणि जवा लढती जिजा तवा अंगभर इजा तिजा. ध्यानात ठेवायचं, गाठ माझ्या संकट आहे. आमचं तर आता डोसकच फिरले. कशाला नादाला लागली त्या बाईच्या? गाडीचं बघा काय ते, तिथं उन्हात उभं राहिलो आम्ही. चटका बसायला लागत आम्हासनी. तुमचं काय हा तमाशा सुरू आहे का इथं? चला निघा, आता डोळच बाहेर काढीन. ताईसाहेब तुम्ही हवा करायला गेला आणि त्या जिजानच तुमची हवा काढली बघा. काय झालं गाडीचं? आता मी काय करू? तोंडाने बघू का डायरेक्ट? सनिदा बरोबर म्हणत होते, जरा पुढे गेलो असतो तर मोठा रस्ता होता. पण ताईसाहेबांनी ऐकलंच नाही. संदे काय झालंय ते सांगू नकस. काय करायचं ते बघ. वळटी डोसक्याची मेंदू आहे का ना तुला? आता ते जिजाची कळ काढणारे असं माहिती असतं तर मी संगच खुर्ची आणि जेवण आणलं असतं की. त्या संघानं बोलण्यात काही पॉइंटच नाही. हा द्या. हा कुठे आहेस तू? ऐक, इकडं मी मंडईच्या बाजूला आहे. ते टायर मध्ये हवा भरायची आहे. ढकलत आण काय एका टायर मधली गेली काय? कशी गेली ते सोड. हवा भरायचं काय ते सांग पहिलं. आधी डोसकं फिरलंय माझं. मेकॅनिकल पाठव लवकर. हा, ठेव. काय झालं? नाहीच ना? मेकॅनिकल तवर जरा कड काढा. हा, आलोच मी. आम्हासनी सोडून कुठे चालले आता? अगं बघतो की त्याचं काय तर. बघा थांबायतच. अरे देवा, आता तर सनिदा बी आपल्याला सोडून गेले की हो. ताईसाहेब, या आजूबाजूची लोक बघा की कसे बघायलेत आपल्याकडं. आणि तुम्ही असं रस्त्यावर पारच हवा निघून गेली म्हणायची. त्या जिज्जा का फिजाला आम्ही नाही सोडणार. पप्प्याला बी हिनच चोपला होता म्हणलीस ना? वय, आणि तुम्ही बी थोडक्यात वाचलाय ते बी माझ्यामुळं. नाहीतर तुमची हाडं मोडून सरळ दवाखाना गाठायला लागला असता बघा तुम्हाला. नाही, तिला आम्ही नाही सोडणार. मला डाऊटच आहे, ही जिजा नाही मास्तरडी आहे. ताईसाहेब, मास्तरी नसती तर ही अशी नडली नसती तुम्हासनी. वहिनी तुम्ही लय खतरनाक झालायचा. अहो थेट नडला त्या बाईला. हा मग भाऊजी, एक म्हण आहे, मांजर मारायचं तर पहिल्याच रात्री. म्हणजे एकदा का मांजर घरात यायला लागलं की ते रोज येत आणि मग गुपचूप दूध पिऊन जात. तेव्हा जर का आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मग ते रोजच यायला लागतं आणि मग ते कोणालाच ऐकत नाही. पण त्याऐवजी जर का पहिल्याच रात्री मांजर दूध पित असताना त्याला काठी मारली की ते घाबरत आणि परत येतच नाही. तसंच आहे. जाऊबाईंनी नंतर त्रास द्यायला नको असेल तर आत्ताच त्यांना त्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे आणि मी तेच केलं. वा, बेस्टच की. लय उड्या मारत होते ना हो. आणि ते सनिदा बी तुमच्यावर बंदूक दाखवून रुबाब दाखवत होतो. त्याच मी इंगा दाखवला असं ते बरं केलं बघा. हा, आता उड्या मारायचे जर कमी होतील. मी नाही त्यांना उड्या मारू देणार. यापुढे त्यांचं या गावात चालणार नाहीये आणि त्यांच्या आरेला कार्य करणारं कुणीतरी आहे हे त्यांना समजायला हवं होतं आणि ते त्यांना समजलं. वहिनी, तुम्ही जिजा नाही अंजिले याचा अंदाज आला तर काय फरक पडतो? मी कोण आहे याच्यापेक्षा मी काय करू शकते ह्यानी जास्त दहशत निर्माण होणार आहे आणि त्यामुळे जाऊबाई कंट्रोल मध्ये राहतील. नाही वहिनी, ही बाई लय डेंजर आहे. तिच्यासाठी अशक्य असं काहीच नाही बघा. त्यात आपल्या रानाचा स्वभाव, सगळंच अवघड आहे बघा. हा वहिनी. राणा भाऊजी, उद्दवून केलं का नाही हे सगळं? काय हो? या गावाबद्दल, तुमच्याबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल प्रेम वाटतं म्हणून परत आलो आम्ही. तुमच्या मनात नव्हतं तर एकदा सांगितलं असतं मस्ती तर आल्या पावली परत गेलो असतो आम्ही बघा.
पण आम्ही गावात न काय म्हणून हे सगळं करायला नाही पाहिजे होतं तुम्ही. अहो पण वहिनी झाले काय? तुमची ती जिजा नाही तसलं बोलून गेली आम्हासनी. जिजा हो वहिनी, अहो उलट तिच्या माझ्यात भांडण आहेत. तिनं गाडीच्या टायरांची हवा सोडली, काच फोडली, निघून गेली. तुमचे खास आहे असं कळलं म्हणून गप बसलो आम्ही. ते खास बीस काय नाही, पण हे तुम्हाला कोणी सांगितलं हो? ते सगळं जाऊ द्या ना भाऊजी. अहो तुम्ही आमसनी सोडून गेलं सा, आमचा नवरा बी सोडून गेलाय. आता इथं वाटत बसलोय बघा गाडीपाशी. काय? बरोबर ठीक आहे, तर तुम्ही की नाही एक काम करा, तुम्ही आता घरला जावा. त्या गाडीचा ना सुरतचा मी बघतो. आता घरी नाही, घरच सोडतो बघा. मोलमजुरी करू, लोकांच्या घरची दोन्ही भांडी करू, पण आता या गावात परत यायला नको. वहिनी काय बोलताय तुम्ही? तर काय करू तुम्हीच सांगा. अहो आम्ही रणविजय गायकवाडांची भाऊजे म्हणून मिरवत होतो, आणि आता गाडीची हवाच गेली बघा. रस्त्यात बसलोय आम्ही, सगळी माणसं हसायला लागलेत अहो आमच्यावर. त्यात तुम्ही पायी जा म्हणताय सा. अहो त्यात चप्पल बी तुटली आहे आमची. अनवानी जाऊ का? बरं बरं ठीक आहे, मला एक सांगा तुम्ही कुठे आता? अहो त्या गावाच्या बाहेर पूल आहे की नाही, तिथं थांबलोय बघा आम्ही. बरं ठीक आहे, तुम्ही थांबा तिकडं, मी आलो लगेच. बरोबर. ताईसाहेब असं का म्हणून? अवस्थानिदा म्हणल्यात की गाडीचं बघतो म्हणून. ए ढमे, तुला नाही कळणार. तू आमचा डाव बघ. पहिल्याच दिवशी त्या ठोक्याला आपली गाडी ओढीत गाव फिरवणार. या गावावर आणि त्या ठोक्यावर नाही आम्ही आमचा हुकूम गाजवला तर नाव बदल आमचं. कोमला अव नाव बदल असं म्हणू नका सा. हो किती वेळा सांगितलं ताईसाहेब तुम्हासनी. एक खोलट्या डोसक्याची म्हणून सोड आता. पहिल्या नंदीता नाही राहिलो आम्ही. चप्पल उचल, चप्पल उचल. याचं काय? तोडती काय? तोडती. ए अवद्या, अवद्या, अरे संदा, काय काय चाललंय गावात? काय चाललंय? कोण आहे ती जिजा आणि एवढी महत्वाची झाल्या गावात? नाही ती काही महत्वाची नाही आहे, पण त्या बाईच्या नादाला कोण लागत नाही. लय डेंजर बाई आहे हो. काय जरी बोलला का नाही वाचकन अंगावर जात्या. लय डेंजर बाई. मग असल्यासनी गावात थारा कशाला दिलाय तुम्ही? नाही आम्ही कशाला थारा देऊ? थारा दिलाय अंजली वहिनीनी. म्हणजे अंजली वहिनीनी काय केलं, त्यांच्या नावची जी जमीन आहे की नाही ती जिजाला कसायला दिली, तसा स्टॅम्प पेपर आहे तिच्याकडं. दिसायला तर सेम टू सेम अंजली वहिनी सारखी आहेत. त्याच तर नाहीत ना? आम्हाला बी तसं वाटत होतं, मग पण नाही, आम्ही सगळी खात्री करून घेतली त्या अंजली वहिनी तेवढा नाही आहेत. पण राणादाने कसं काय परमिशन दिली जमीन कसायची? नाही सॉरी, म्हणजे मला एकदम हसायला आलं. राणालाच तिनं दन दणकावलाय. राणा तिच्या पुढे काहीच बोलू शकत नाही. गाडीच्या सगळ्या टायरीची हवा काढून ठेवल्या मर्दा. बाई म्हणून गप्प बसलो. दुसरं कोण असतं की नाही तिथंच गोळी घातली असती. वय ते तुमचं माहितीये की गाडी कुठं आहे? ती पुलाच्या इथं आहे. हा, त्या जिजानं हवा काढली आणि नंदिता डोसकं उठवा लागले तिथं. तायडी वहिनी साहेब रस्त्यावर आहेत. तर काय चालत चल म्हटलं तर मान अपमानाचा मुद्दा काढून बसल्या. किंवा आहेच. ए तू काय स्वयंसेवक काय आहेस ना गावातला? वय चल हवा भर चल. हा, सर्किट तायडीची हवा काढली त्या जिजानं. मी ढेकळा हवा भरायचं बघतोय. मी आणि बाप मजा बघणार. वहिनी अहो कवा धरणं ताईसाहेबांच्या डोळ्यातलं पाणीच थांबना झालंय. गोळा केला असतं तर 4 एकर ऊस तरी भिजला असता. ताईसाहेब रडू नका हो, रडू नका. बघा वहिनी रडू नका हो. अहो कसं टायरच पंक्चर झालेत ना? राणा भाऊजी गाडीसाठी नाही वर रडत आम्ही. आमच्या फुटक्या नशिबावर रडतोय. दुबईच्या राजानं आम्हाला चांगुलपणाचं सर्टिफिकेट दिलं. आम्ही स्वतः अग्निपरीक्षा दिली, तरी बी तुमचा विश्वास बसत नाही आमच्यावर. तसं काय बी नाही बघा. मग त्या बाईची हिंमत कशी झाली आम्हासनी बोलायची? अहो पण तुम्ही कशाला लागला त्या जिजाच्या नादाला? तर काय एक नंबरची डांबरट बाई आहे ती.
अहो रानात असणी तर एवढा ताप दिलाय का नाही त्या जिजाका फिजानं काही विचारू नका. जे असेल ते असेल, पण अख्खं गाव हसतंय आमच्यावर. गाडी असून आम्ही चालत जायचो व्हय घरी. बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही गाडीत बसा, मी बघतो काय करायचं ते. तुम्ही काय करणार राणा भाऊजी? मी सांगितलं ना व मी बघतो म्हणून. तुम्ही गाडीत बसा, अशीच्या अशी गाडी मी घरला नेतो. बसा तुम्ही गाडीत. होय. बरी आहे ना व? आहे की. जाऊ घेऊन या. जाऊ तुम्ही बसा. त्या बाईचा माज काय आयुष्यात जाणार नाही आणि राणाला काय गंडायचं थांबणार नाही. अवघड आहे बिचारा राणादा. राज्याला घरी बोलवले, काम आहे म्हणाले. अरे पण वहिनी साहेबांची फजिती बघायला मला पळवून आणलास की. आणि इथंच तर समजा उलटच चाललंय. या सर्किट तायडीमध्ये काय जादू आहे कुणास ठाऊक बाबा. आता राणा परत फसणार, आपल्याला पैसे मिळणार. आता सर्किट तायडी राणाला इकून खाणार.
असं ग बसलो म्हणे ती जिजा का फिजा राणा त्याला विकून खाईल ती. आणि माझा भाऊ कसा साधा सरळ माणूस आहे रे त्यो. तुला माहिती आहे का? आम्हाला चांगलंच माहिती आहे. तेच मी कवा तर राणाला सांगायला लागलोय की बाबा तिला गावात ठेवू नको, तिला गावात हाकलून दे. पण माझा ऐकायलाच तयार नाही. मी एकटा कुठं कुठं पुरणार, काय काय करणार सांगा तेवढं. त्याला समजून सांगायचं आपण. हा ते त्याला समजून सांगायचं. मी सांगतो अवध्याला अवध्या आहे कुठे ते फोन उचलणार का? ते वय ते गेले बोंबलत कोल्हापूरला. हे सरपंच झाले की नाही तेव्हापासून काकत कलिंगड आलाय त्याच्यात. चांगलं झालंय. लई लई सानं झाल्यात. काय सांगू नो. मी काय म्हणलं, सनिता आल्यात, हे दुबईवरनं खंबा आणलाय, हे प्यायचं प्यायला इथं तर नाही. कुठे गेले बोंबलत कुणाच ठाऊक. माझं एकतर डोसकच फिरलंय बघ. हा तेच माझं बी डोसकं फिरलंय. म्हणून माझं डोसकं आणि तुमचं डोसकं दोघांचं डोसकं शांत करायला म्हणून मी तुम्हाला इथं घेऊन आलतो. कसं आहे म्हणजे आपल्या दोघांची भांडणं होती हे सगळ्या गावाला माहिती आहे, आपल्या दोघांची माहिती आहे. पण काय आता मी सुधारलोय, गावचा स्वयंसेवक झाले. वरती बघा की हा गावासाठी सगळी कामं करतोय, फुकट कामं करतोय मी सगळी. पण ऐका की झालं गेलं सगळं गंगेला मिळालं. झालं गेलं गंगेला गंगेला मिळालं. पण त्या जिजाचं काय करायचं? काय करायचं त्या जिजाचं? काय करायचं जिजाचं? आज दिलं ना दणका तिनं, ग बसून इथं प्यायचं आणि घरला जायचं. चला आवरा. ए पप्प्या हा कोण आहे मी? हा हे सुनीता. दुबई रिटर्न सनीदा. बरोबर झालं ते लागले मला. तरी बी देणार तेव्हा दुबई रिटर्न सनीदा. जेवलं दुबई रिटर्न सनिदा दुसक्यात फिट केलेला आहे. फिट काय वाटलं राहणार नाही मी गप बसायला? माझा अपमान केलाय तिनं. माझ्या गाडीची टायर हवा काढल्या, काचा फोडल्या गाडीच्या तिनं. माझ्या बायकोच्या 1000 रुपयाचा हिसका दिला साईडीला. ती साईड तुझी. ग बसणार आहे मी. नाही शक्य आहे काय तिला आणि असे दणका दावायला लागतोय. होय दणका दावणार आहे. ह्याला म्हणतात खरा मर्द, ह्याला म्हणतात धावणार कसा दणका. कसं म्हणजे कसं जिजाला काय वाटलं ग बसणार आहे मी. तिला धावतो आता बघच तू. त्यांनी याला म्हणतात खरा मर्द डिस्क्या. बस जावालाच पाहिजे दणका. काय लगेच निघाला काय दणका धावायला? अपमान आज गेलाय का नाही? होय दणका बी आज जावा लागतो. होय आता सरळ जाणार. तू चल माझ्यासोबत. तुला दिसत सनीचा दणका काय असतो इथे. मी तुम्ही व्हा पुढं, मी नंतर नेतो. घाबरलंच काय? वय जरा घाबरतोय मी. पण सनीता माझ्या बरोबर आहेत म्हणल्यावर मला कशाला घाबरायला लागतंय? अजिबात घाबरायची गरज नाही. घाबरतच नाही मी. तुम्ही वा पुढं. काय झाले गावचा स्वयंसेवक आहे ना मी. आता ही पाणी सोडायची वेळ झाली आहे. ही टाकी आहे ना, पाणी सोडतो गावाला, पाणी मिळू दे, मग येतो तुमच्या मागणं. हा ठेवतो. अवध्याला घेऊन ये. तोवर जाऊन तिकडे सगळा खेळ करून टाकतो तिचा. आणत्यात अवध्याला आणत्यात. निघा तुम्ही. बघाच तू हिसका कसा धावतो की नाही तिला. दाखवा तुम्ही हिसका सनीदा. हे पप्प्या अरे ते सनीचा असं डुलच कुठे निघाला? अरे बाबा ते काय दिशी प्यायची सवय इतक्या वर्षाचे दुबई मधून आलेले प्यायला लागले. चढली त्याला भैसटले ते. आता ते गेले डायरेक्ट जिजाकडं. तिचा वचपा काढणार म्हणा लागले, झोपडी पेटवणार म्हणा लागले तिची. आता वाटा गावात साखर वाटायला पाहिजे. सच्या गावात साखर बघ काय ते. आलो हे पप्प्या आलो. हॅलो हा बरकस कुठे आहेस तू? अरे एक काम कर, तू जिजाच्या झोपड्याकडे जा. अरे सनीचा भैसाकल्यात. अरे लय दारू प्यायला रे. त्या जिजाचा हिसका काढला म्हणतात. तू एक काम कर, तू जा लवकर आणि जिजाला घरातून बाहेर काढ. हा मी येतो लवकर. जा लवकर. हा म्हणे चल आता बास झालं चारा खाणं. उद्या सकाळी तुला नदीकडे चारा खायला घेऊन जाते. हा काय आता डालग्यात झोप.
वहिनी 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 पहिल्या चला इथं. काय झालं भाऊजी अहो सनीदा लय खवळ्यात इकडे गेल्यात ते फुल टाईट होऊन. भाऊजी पुन्हा दारू प्यायला लागले अहो दुबईला गेल्यापासून चालू केल्या वाटतं. मला जसं कळालं तसं पळत इकडे आलोय बघा. चला तुम्ही लवकर. एवढी सिरियस कशाला होताय अहो वहिनी दुपारचा राग मनात धरून सनीता इकडे आल्यात आणि फुल टाईट होऊन आल्यात. म्हणजे आपल्याला सिरियस व्हायलाच पाहिजे. तुम्ही पहिला चला इथनं. भाऊजी आता मी अंजली नाहीये, जिजा आहे जिजा. आणि जिजा असं घाबरून पळून जाणाऱ्यातली नाही. अहो वहिनी मला सनीतांच्यावर भरोसा नाही. जर बंदूक बिंदूक घेऊन आलेत आणि काहीतरी उलट सुलट झालं तर काय करणार. भाऊजींचा स्वभाव मला चांगला माहिती. तुम्ही नका काही काळजी करू, मी बघून घेते. अहो ऐका जिजा का फिजा. वहिनी वहिनी चला लवकर इथनं. मी बघते, तुम्ही आत जा. अहो नको वहिनी चला की. तुम्ही ऐका की माझं. तुम्ही आत जा. आत थांबा तुम्ही. दार लाव. जिजा का फिजा. चल बाहेर ये. माझ्याकडे काय काम काढलं म्हणायचं. काम तुझ्यासारख्या छपरी बाईकडे काम कसलं काढू मी. चल. मग कशाला आलायस बाबा इकडं. सनीचा काय चीज आहे ते लावायला आलोय मी. काय लायकी काय तुझी. हा अवकाश काय तुझी आमच्या पुढं. कोण कुठली फिरस्ती बाई आणि आमच्या जागेवर कब्जा करते. तेवढं सोपं नाही ते. ठेवायचं नाही तुझ्या जनते. आमच्या अंजली वहिनीचं रुपडे घेऊन गावात आलेली विस्तार माझ्या बायकोवर हात उचलतेस. आमच्या गाडीचं नुकसान करतेस तू. तुला सोडणार नाही मी आज. हा गायकवाडाचा नाद गेला का नाही माणूस बाद होतोय. कसा होतोय ते जावतोच आज तुला मी. आजच्या आज आत्ताच्या आत्ता या झोपड्यातनं आणि गावातनं बाहेर काढणार आहे तुला मी. तर सनीदा नाव सांगणार. कळलं काय. भाई बाजूला तुमच्या जमिनीवर कब्जा करते बाई. आमच्या जमिनीवर कब्जा करते. ओ सन्निदा. एक है काय केलं तू. अहो अहो सनीदा सनीदा. अहो सनीदा. अहो सनीदा. अहो सनीदा काय करायला. अहो काय करायला तुम्ही. बाईच्या अंगावर हात उचललाय. गेला दाखीला गेला दाखीला. सनीदा शांत बसा. हे काय केलं तू. चंद्रावर होता ते जमिनीवर आणलं. काय होता आणि काय झाला र बाबा तू. तुझ्या भावानं आणि तुझ्या वहिनीनं तुला एवढं वटणीवर आणलं होतं. परत दारू प्यायला लागला. दारू लई वाईट र बाबा. तुझ्या पैशाची पितो काय मी. अरे कुणाच्या बी पैशाने पी. तुझ्या पैशाची पिली काय पण. कुणाच्या बी पैशाने पी तू, पण दारू लई वाईट. आणि पैशाचा मास डब्बल वाईट. आणि अंधळ प्रेम तर टिब्बल वाईट. ह्यो टिब्बल वाईटपणा घेऊन तू माझं झोपडं पाडायला आला काय. पण ध्यानात ठेवायचं टिब्बलला चौबल खमकी आहे जिजा. कुणाच्या बाला बी घाबरत नसतोय मी. तुझ्या सारख्यांच्या धमक्यांना नसल्या काठीला पाव बी टाकत नसतोय काय मी. आता गायकवाडांची अब्रू शाबूत ठेवायची असेल तर सुट्टायचं कडकडनं. नाहीतर टन्नूच काढतो बघ टाकुऱ्यात. हो सनीदा सनीदा गावात पोलीस जायचे नको. उद्या उद्या बघूया येईल आपण. हा काय बघायचंय ते बघा. पण जिजा इथनं कुठं बी जाणार नाही ध्यानात ठेवा. तू गावात आला म्हणून जाणार असं वाटलं माहिती तुला. पण जिजा हितच असणार कायमची. कायमची. जिजा कायमची गेली पाहिजे उद्याच्या उद्या. उद्याच्या उद्या हा कायमची. हा ती भीती जिजा. चिवडायस काय.
एकडाव सांगितलेलं कळत नाही. बापू ओ बापू, सांगा की माझ्या तायडीला जरा समजावून सांगा. ती जिजा म्हणजे काय पिझ्झा वाटला होय गटकन गटकवायला? हा काय बोला लागल्या? तुझा नवरा सूरज सनीदा गावचा, तो बी गेलता तावा तावा तिला धडा शिकवायला, पण त्याला बी गपगार करून परत पाठवलं तिने. काय बोलाल्या आणि जिजाला गार करायचं म्हणून. वहिनी साहेब, अहो ती जिजा म्हणजे लय अवघड प्रकार आहे बघा. हा तुमच्यासाठी अवघड असेल, आमच्यासाठी किरकोळ आहे ती. वय वय बघितले का आज दुपारी? अरे काय हाय? आता जर दात दिसलं तर हाय तसं घशात घालीन, कळलं? पप्या, अरे आता मला तुझ्या त्या खुशीच्या गुड्या कळल्या बघ. आता जास्तीच्या उड्या मारायच्या नाहीत का जास्तीचा शानपणा चालवायचा नाही. आम्ही काय सनीदा नाही फेल जायला, आणि जे सांगितलंय ते काम व्हायलाच पाहिजे. उद्याच्या उद्या त्या जिजाचं हाल हाल करून हाकलून काढायची. पप्या, ही जबाबदारी तुझी, नाहीतर घेतली घेतली जबाबदारी. किती लांब जबाबदारी घेतली, पण हे सगळं करायचं कसं? अहो वहिनी साहेब, ह्या करंट पेक्षा जिजाच्या बोलण्याचा करंट डबल आहे. हा अहो ती जिजा नाही कडकडी इजा आहे. वेढा घालायचा आणि किल्ला ताब्यात घ्यायचा. दिवाळी अजून लांब आहे, आता कुठे किल्ला बांधायचा? काय बोल. याडपाट, इतिहास शिकला नाही का शाळेत? पन्हाळगडाचा वेढा माहित नाही का तुला? त्या सिद्धी झोरनी कसा छत्रपती शिवाजी महाराजांनी वेढा घातला होता, तसा आपण त्या जिजाला वेढा घालायचा. वा ताईसाहेब वा, एक नंबर, लई हुशार आहे सा बघा तुम्ही. हे तर आहे, कळलं? याच्यासाठी शाळा शिकायची असते. अरे मी ऐकलं की पवाडा, त्या मास्तरनीनं जरी जिजाला जमीन कसाया दिली असली तरी आजूबाजूचा समदा मळा आपलाय. उद्या सकाळी तिच्या झोपडीला चारी बाजूनी घेरायचं, बाहेर पडणं मुश्किल करून टाकायचं. साध्या पाण्यासाठी सुद्धा जीव तडफडला पाहिजे तिचा, फार हाल हाल करून टाकायचं. आणि एकदा काय ती झोपडी बाहेर पडली की आग लावून टाकायची झोपडीला. नाही नाही, माझा एक डाऊट आहे. ती झोपडं, ती जमीन, ती जिजाची आहे बराबर, आजूबाजूचा मळा आणि परिसर तुमचा आहे. आम्ही बाबा कुठल्या नात्याने वेढा घालायचा? हा नाही म्हणजे आमचा काय संबंध? अरे ही काय बोलणं झालं वय? अरे तुम्ही तर आमची माणसं आहेसा. हा म्हणजे आमासने या समत्या कामाचं पैसे मिळणार? हो, पण काम फत्ते झाल्यावर. नाही, मला अजून एक डाऊट आहे. समजा समजा राणा आणि बरकत इथं मध्ये आले तर? ही जबाबदारी आमची. आता आम्ही आलोय नव, सगळं आमच्या म्हणण्यानुसारच होणार. उद्या त्या ठोकळ्याला आणि त्याच्या शेपटाला घराबाहेर धाडतो. म्हणजे कसं, अख्खं मैदान आपलं. मग काय, मग तू सोड ग, आम्ही धुडकून.
आम्ही धुडकूच घालू ग काय बापू. अरे धिंगाणा म्हणजे काय लय मोठा धिंगाणा घालू. वहिनी साहेब तुम्ही काळजीच करू नका. गारू काय आहे. परत जर का त्या जिजाच्या इजाचं कौतुक आमच्या पुढे केलंस तर असा करंट मारीन की नाही डायरेक्ट ढगात. आणि जे सांगितलंय ते नीट ध्यानात ठेवायचं दोघांनी बी. उद्याच्या उद्या त्या जिजानं गावाबाहेरचा रस्ता धरायला पाहिजे म्हणजे पाहिजे. हाल हाल झालं पाहिजे तिचं.